Hello students, good evening. I am Dharti, your educator. Welcome you all on the platform of Global Online Classes. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण MHBSc नर्सिंग CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी आयडेंटिटीज अँड फ्रेजेस या टॉपिकवरती टॉप MC क्वेश्चन बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी आहे. तर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते, जर तुम्ही MHBSc नर्सिंग CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्या प्रिपरेशनसाठी ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने एक कंप्लीट कोर्स लॉन्च केला आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस, लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल, त्यासोबतच 2000+ MC क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. या सर्व गोष्टी तुम्हाला फक्त एका कोर्समध्ये अवेलेबल करून देण्यात आलेल्या आहेत आणि या कोर्सची प्राइस फक्त 3000 रुपये इतकी आहे. सो आणि अजून काही कोर्सबद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिला आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हा कोर्स डाउनलोड कसा करायचा, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती जाऊन डाउनलोड करा. पहा, ब्लॅक आणि येल्लो या कॉम्बिनेशनमध्ये आपल्या ॲपचं लोगो असेल. त्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करा. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाऊनवर्ड साईडला स्टोअरच आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज ओपन होईल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. म्हणजे कोणतं आहे? BSc नर्सिंग. ओके, BSc नर्सिंग टाईप केल्यानंतर तुम्हाला तुमचा कोर्स खाली दिसेल. तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. तुम्ही काय एकदाचा कोर्स एनरोल करा, त्यानंतर तुम्हाला कोर्सच्या सर्व गोष्टी ॲक्सेस होतील. ओके, आता जो तुम्ही कोर्स एनरोल करणार आहात त्या कोर्सची व्हॅलिडिटी तब्बल म्हणजे पूर्ण 1 वर्षाची असेल. सो तुमची एक्झाम होईपर्यंत आम्ही तुमच्या सोबत असो. तुमचे डाऊट्स, प्रत्येक गोष्ट तुमची कुठले डाऊट असतील तर ते प्रत्येक गोष्टी या कोर्स थ्रू तुमच्या क्लिअर होत जातील. ओके, तर आता आपल्या टॉपिककडे वळूया. तर फर्स्ट फ्रेज आहे टू कीप्स वन्स टेम्पर, म्हणजे स्वतःचा राग जपणे, आवरणे. तर फर्स्ट ऑप्शन आहे टू बिकम हंग्री, म्हणजे भूक लागणे. सेकंड आहे टू बी इन अ गुड मूड, म्हणजे चांगल्या मूडमध्ये असणे. थर्ड आहे टू प्रिझर्व वन्स एनर्जी आणि डी आहे टू बी अलोव्ह फ्रॉम. आता सीचं ऑप्शन अर्थ काय होतो, म्हणजे एनर्जी जपणे, स्वतःची एनर्जी जपणे. आणि डीचा अर्थ होतो दूर राहणे. आता पहा, आपण जेव्हा आपला राग जपतो तेव्हा ऑब्व्हियसली आपण आपल्या चांगल्या मूडमध्ये असतो. सो इथे करेक्ट ऑप्शन काय येईल, तर बी हा करेक्ट ऑप्शन येईल, टू बी इन अ गुड मूड. तर पहा, नेक्स्ट क्वेश्चन आहे टू कॅच अ टार्टर. टू कॅच अ टार्टर म्हणजे एखाद्या चॅलेंजेबल व्यक्तीशी डील करणं. ओके, तो फर्स्ट आहे टू ट्रॅप वॉन्टेड क्रिमिनल विथ ग्रेट डिफिकल्टी, म्हणजे एकदम डिफिकल्टीने एखाद्या गुन्हेगाराला, क्रिमिनलला पकडणे. सेकंड आहे टू कॅच अ डेंजरस पर्सन, म्हणजे एकदम धोकादायक डेंजर व्यक्तीला पकडणे. थर्ड आहे टू मीट विथ डिझास्टर, म्हणजे एखाद्या डिझास्टरला सामोरे जाणे, फेस करणे. नेक्स्ट आहे टू डील विथ अ पर्सन हु इज मोर दॅन वन्स मॅच, म्हणजे आपल्यापेक्षा चॅलेंजेबल व्यक्तीशी डील करणे. मग याचा करेक्ट ऑप्शन कुठला येईल? ऑप्शन डी, ते म्हणजे टू डील विथ अ पर्सन हु इज मोर दॅन वन्स मॅच. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट आहे फ्रेज टू ड्राईव्ह होम. आता करेक्ट ऑप्शन कोणता येईल पहा. ए ऑप्शन आहे टू फाइंड वन्स रूट. याचा काय अर्थ, म्हणजे एखाद्या गोष्टीच्या मुळाशी जाणे. नेक्स्ट ऑप्शन आहे टू रिटर्न टू प्लेस ऑफ रेस्ट, म्हणजे एखाद्या विश्रांतीच्या किंवा रेस्टच्या प्लेसवरती जाणे. थर्ड आहे बॅक टू ओरिजिनल पोझिशन, म्हणजे एखाद्या ओरिजिनल पोझिशनकडे रिटर्न येणे. आणि ऑप्शन डी आहे टू एम्फॅसिस. तर टू एम्फॅसिसचा अर्थ काय होतो, एखाद्या गोष्टीवरती जोर देणे किंवा एखादी गोष्ट ठासवून सांगणे. सो करेक्ट ऑप्शन येईल टू एम्फॅसिस. का? कारण टू ड्राईव्ह होम याचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीवर जोर देणे आणि टू एम्फॅसिस याचा देखील अर्थ तोच होतो. सो करेक्ट ऑप्शन डी असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे
टू हॅव अन ॲक्स टू ग्राइंड, तर याचा अर्थ होतो म्हणजे स्वतःच्या प्रॉफिटसाठी काम करणे, स्वतःच्या फायद्यासाठी काम करणे. ऑप्शन्स आहेत पहा, अ प्रायव्हेट एंड टू सर्व म्हणजे स्वतःचा फायदा प्रॉफिट साधणे. नेक्स्ट ऑप्शन आहे टू फेल टू अरोस इंटरेस्ट म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट दाखवण्यात फेल होणे. सी ऑप्शन आहे टू हॅव नो रिझल्ट म्हणजे काहीही रिझल्ट न होणे देणे. नेक्स्ट आहे टू वर्क फॉर बोथ साईड दोन्ही बाजूंनी काम करणे. सो इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, तो म्हणजे अ प्रायव्हेट एंड टू सर्व म्हणजे एखाद्या म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी काम करणे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा, टू क्राय वोल्फ, तर टू क्राय वोल्फ म्हणजे काय, तर खोटा इशारा देणे किंवा इंडिकेट करणे म्हणजे फॉल्स इंडिकेशन देणे. ओके, सो ऑप्शन्स आहेत टू लिसन इगरली म्हणजे एकदम उत्सुकतेने एकदम आवडीने ऐकणे. सेकंड आहे टू गिव्ह फाल्स अलार्म म्हणजे चुकीचा इशारा देणे. आणि पहा आपल्याला फ्रेज काय आहे टू क्राय वोल्फ, त्याचा पण अर्थ चुकीचा इशारा देणे होतं. सो करेक्ट ऑप्शन इथे बी येईल. तरी आपण बाकीचे ऑप्शन्स पाहू. टू सी आहे टू रिटर्न पेल, सो रिटर्न पेल म्हणजे फिकट पडणे किंवा त्याचं ग्लो जाणे, तेज जाणे. आणि डी आहे टू कीप ऑफ स्टार्वेशन, टू कीप ऑफ स्टार्वेशन म्हणजे उपाशी राहणे टाळणे. सो इथे करेक्ट ऑप्शन बी असेल टू गिव्ह फाल्स अलार्म. नेक्स्ट क्वेश्चन पहा, टू एंड इन स्मोक, सो टू एंड इन स्मोक म्हणजे धुरात उडून जाणे. सो फर्स्ट आहे टू रन वन सेल्फ म्हणजे स्वतःचे नुकसान करणे. सेकंड आहे टू मेक कम्प्लिटली अंडरस्टँड म्हणजे कम्प्लिटली अंडरस्टँड पूर्णपणे अंडरस्टँड करून सांगणे. थर्ड आहे टू एक्साइट ग्रेट अप्लॉज, सो याचा अर्थ होतो खूप जास्त आनंद किंवा टाळ्यांचा कडकडाट निर्माण होणे. सर फोर्थ आहे टू ओव्हरकम समवन म्हणजे एखाद्यावरती ओव्हरकम होणे किंवा मात करणे एखाद्याचा. सो इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए टू रन वन सेल्फ. नेक्स्ट क्वेश्चन पाहू, टू बी अबाव बोर्ड, टू बी अबाव बोर्ड म्हणजे एकदम प्रामाणिक असणे. सो ऑप्शन्स आहेत पहा, टू हॅव अ गुड हाईट म्हणजे एकदम चांगली किंवा खूप उंच असणे. नेक्स्ट आहे ऑप्शन दे हॅव नो डेब्ट्स म्हणजे त्याच्यावरती कर्ज नाही आहे. ओके, नेक्स्ट ऑप्शन आहे टू ट्राय टू बी ब्युटिफुल म्हणजे सुंदर ब्युटिफुल होण्याचा प्रयत्न करणे. फोर्थ आहे टू बी ऑनेस्ट इन एनी बिझनेस डील, एक कुठल्याही बिझनेस डीलमध्ये एकदम प्रामाणिक असणे, ऑनेस्ट असणे. सो करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन डी, तो म्हणजे डी टू बी ऑनेस्ट इन एनी बिझनेस डील. नेक्स्ट क्वेश्चन पाहू, ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे पहा, टू लिव्ह समवन इन द लर्च म्हणजे एखाद्याला मदत न करता एकटं सोडून जाणे. ऑप्शन्स आहेत पहा, टू कम टू कॉम्प्रोमाइज विथ समवन म्हणजे कुणासोबत तरी कॉम्प्रोमाइज करून राहणे किंवा समजूतदारपणे वागणे. नेक्स्ट ऑप्शन आहे कॉन्स्टंट सोर्स ऑफ अनॉयन्स टू समवन, याचा अर्थ काय होतो कोणासाठी सतत म्हणजे कोणासाठी सतत त्रास देणारं. नेक्स्ट आहे टू पुट समवन ॲट इज, याचा अर्थ होतो कोणालाही आरामदायक म्हणजे एकदम कम्फर्टेबल बनवणे. नेक्स्ट ऑप्शन आहे टू डेझर्ट समवन इन हिज डिफिकल्टीज म्हणजे एखाद्याला खूपच जास्त गरज आहे तर त्याला अडचणीमध्ये सोडून जाणे, त्याच्या डिफिकल्टीजमध्ये सोडून जाणे. तर इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन डी, ते म्हणजे डी टू डेझर्ट समवन इन हिज डिफिकल्टीज. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे टू पुट वन्स हँड टू, सो याचा अर्थ होतो एखाद्याला शेती कामात हात घालणे. सो फर्स्ट ऑप्शन आहे टू टेक अप ॲग्रिकल्चर फार्मिंग म्हणजे शेती काम सुरू करणे. नेक्स्ट आहे टू टेक अ डिफिकल्ट टास्क
म्हणजे एखादं हा डिफिकल्ट टास्क घेणे किंवा एक्सेप्ट करणे. थर्ड आहे ऑप्शन टू गेट इंटँगल इंटू अननेसेसरी थिंग्स, म्हणजे एखाद्या अननेसेसरी गोष्टींमध्ये अडकणे. नेक्स्ट आहे टेक इंटरेस्ट इन टेक्निकल वर्क. सो याचा अर्थ होतो एखाद्या टेक्निकल वर्कमध्ये इंटरेस्ट दाखवणे. सो इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन 2B, ते म्हणजे टू टेक अ डिफिकल्ट टास्क. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेक्स्ट फ्रेज काय पहा, टू पिक होल्स. टू पिक होल्स म्हणजे काय, एखाद्यामध्ये कमी काढणे किंवा दोष काढणे. ऑप्शन्स आहेत पहा, ए टू फाइंड सम रिझन टू क्वॅरल, याचा अर्थ होतो भांडण करण्यासाठी कारण शोधणे. नेक्स्ट आहे टू डिस्ट्रॉय समथिंग, एखादी गोष्ट पूर्णपणे डिस्ट्रॉय करणे. नेक्स्ट आहे टू क्रिटिसाइज समवन, म्हणजे एखाद्यावरती टीका करणे. आणि नेक्स्ट ऑप्शन आहे टू कट सम पार्ट ऑफ ॲन आयटम, म्हणजे एखाद्या गोष्टीचा काही पार्ट कट करणे. सो इथे करेक्ट ऑप्शन असेल बी, टू डिस्ट्रॉय समथिंग. ओके, समजलं. तर आता विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ इथेच थांबूया. काही डाऊट्स असेल तर मला कमेंट डाऊन करा. आणि थँक्यू, हॅव अ नाईस डे, बाय.